सर्वांना सप्रेम जय हरी, रामकृष्ण हरी। माझं नाव सौ भारती संदेश दळवी, राहणार ठाणे। ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव हे माझे सद्गुरू ज्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये आले त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला तो असा की 2010 साली पंढरीच्या वारीला मी आले। माझ्या आयुष्यातली पहिलीच वारी होती आणि त्या वारीला मी आले असताना मी खरं तर स्वामी भक्त होते आणि बाबांना पहिली भेट जेव्हा बाबांना मी पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला मला त्यांचं रूप हे ब्रह्मांड नायक स्वामीमय असं दिसलं आणि बाबांना ज्या वेळेला जवळून पाहण्यासाठी बाबांचं जवळून दर्शन घेण्यासाठी मी गेले आणि बाबांना बोलले की बाबा तुमची आणि माझी पहिलीच भेट आहे। त्यावेळेला बाबा एक वाक्य बोलले, हो बाळा तुझी आणि माझी पहिलीच भेट आहे। आणि त्यानंतर वारी तर झाली 3 दिवसाचे, पुन्हा परतीचा प्रवास निघाला आणि सावतामाळी पुण्यतिथी होती आणि माझे पती श्री संदेश सदाशिव दळवी ह्यांना मी आग्रह केला की मला बाबा जेव्हा मुंबईत येतील तेव्हा मला त्यांना भेटायचं आहे आणि मला त्यांच्याकडून माळ घालायची आहे। आणि सावतामाळी पुण्यतिथी कोपरखैराणे येथे मला अनुग्रह प्राप्त झाला बाबांकडून आणि ज्या वेळेला अनुग्रह प्राप्त झाला त्यावेळेला बोलतात आयुष्यामध्ये जन्माला येऊन गुरु नाही केला तर जन्म वाया गेला, ह्या पद्धतीचं त्या दिवशी जे काही झालं बाबांचा आणि माझा जो काही संवाद झाला, मी एक फूल घेऊन गेले होते ज्या फुलाला सुगंध नव्हता आणि ते फूल बाबांना देत असताना बाबांना म्हटले, बाबा मला आज तुमच्याकडून माळ घालायची आहे, मला अनुग्रह वगैरे हा काहीही प्रकार माहिती नव्हता। आणि अनुग्रह बाबा म्हणाले तू फूल अर्पण करते आहेस पण तू फूल अर्पण होते आहेस का? ह्या 2 वाक्यामध्ये मला काहीच समजलं नाही की बाबांना माझ्याकडून काय उत्तर अपेक्षित आहे। तेव्हा मी बाबांना बोलले, हो बाबा मी फूल अर्पण होते आणि मी फूलही अर्पण करते। आणि बाबांनी मला सांगितलं तू जे फूल अर्पण करते आहेस त्या फुलाला सुगंध नाही आहे पण त्या फुलाचं आयुष्य खूप आहे। आणि ज्या वेळेला अनुग्रह घेतला बाबांकडून, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज, ह्या संत वचनाप्रमाणे मला जो आलेला अनुभव आहे तो असा की बाबांनी ज्या वेळेला सांगितलं की तू मला पंढरपुरात बोललीस की तुझी आणि माझी पहिलीच भेट आहे, तर बाळा ज्या वेळेला कोटी कोटी जन्म घ्यायला लागतात तेव्हा ह्या अनुग्रहाची प्राप्ती होते। मग हा जो अनुग्रह मी तुला दिलेला आहे हे तू कसं साठवून ठेवशील? माझे पती आहेत जे संदेश महाराज दळवी, त्यांनी मला सांगितलं बाबांना असं सांगायचं आहे की तुला दिलेलं जे बी आहे ते तू डबीत ठेवशील का त्याचं रोपण करशील, त्याचं वृक्ष करशील, त्या पद्धतीचं इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, ह्याप्रमाणे बाबांनी मला गुरुपौर्णिमे अनुग्रह दिला। आणि गुरुपौर्णिमा ज्या वेळेला आली त्यावेळेला बाबांनी मला प्रवचन कर असा आदेश दिला। त्यावेळेलाही मी बाबांना बोलले की बाबा प्रवचनाची माझी पात्रता नाही आहे। बाबा म्हणाले तू बस प्रवचनाला। आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला आज जो काही अधिकार मिळालेला आहे तो ह्या माझ्या सद्गुरूंमुळे मिळालेला आहे आणि असे सद्गुरू मिळण्यासाठी खूप काही भाग्य लागतं। माझे जे गुरु होते आहेत श्री स्वामी सखा म्हणून, जेव्हा मी त्यांच्याकडे गेले, अनुग्रहाची माळ होती माझ्या गळ्यामध्ये आणि त्यांच्याकडे गेले तेव्हा ते मला म्हणाले तू गळ्यामध्ये तुळशी माळ अर्पण केलेली आहेस, ह्याचं पावित्र्य आणि ह्याचं तुला हे सगळं माहिती आहे का? तेव्हा मी त्यांना बोलले की हो। आणि त्यांनी ज्या वेळेला माझ्या गुरुमणीचं निरीक्षण केलं तेव्हा म्हणाले बाळा 12-12 वर्ष तप करूनही एखाद्याला जी साधना मिळत नाही ती तुला खूप कमी वेळात आणि खूप कमी वयामध्ये मिळालेली आहे, तर त्याचं तू खूप छान पद्धतीने जतन कर। आणि आज माझ्या बाबांनी माझ्यामध्ये जे काही रोप लावलेलं होतं आज त्याचं बलाढ्य वृक्ष झालेलं आहे। आणि मी तुमच्या सर्वांसमोर जे काही बोलत आहे म्हणजे साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची, जे काही आहे ते सगळं माझ्या सद्गुरूंमुळे आहे। ज्या पद्धतीचा मला अनुभव आलेला आहे त्यातला कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हालाही सद्गुरूंची संतांची भेट होईल। नक्की तुम्ही येण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा सर्वांना माझं सप्रेम जय हो।